हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायनावळी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दिली सदा गुण गायनावळी हेची माझी सर्व तुका मनी गर्भवासी तुका मनी गर्भवासी सुखी गुण गायनावळी हेची माझी सर्व जोडी महायोग पीठे भीमरथं वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दं परब्रह्मलिंगं पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम सुखदं केवलं ज्ञानवर्तिं दण्डवातीतं गगन सदृशं तत्त्वमशाय लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानकलक्षणं गोटीक्षत्रनिवासं तं नमामि वेदविदावरिष्ठम्। ओ करुणा दया तुमचा अनुग्रह लादलो पवन सारो चराचरी राधादामिनी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहि दीदियो श्री वृंदावन वास विठल प्राप्त रसिके प्राप्त घटिका तुम्हा सारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचे जगद्गुरु वैकुंठवासी वैराग्याच्या मूर्तिमंत श्री संत महाराज पवित्र श्री इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणी काठी बसलेलं छोटंसं सुंदर असं देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगवाणीतून तुम्हा सारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय माग कीर्तन सांगण्याचे कीर्तनाचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं। कीर्तन किम निमित्ताने आपलं पवित्र सुंदर असं हे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी श्री क्षेत्र वार नावाचं गाव आणि हे वार या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
नवनाथांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सद्गुरू संत गौतमगीर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून जी माऊली दायखेडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने संत गौतमगीरजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीराम उपासक भिक्कनजी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण दिनेशातील ही आजची जागराची मागणीपर असणारी कीर्तन रूपे सेवा समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी माझ्याकडे सोपवली। आपल्या गावामध्ये माझ्या येण्याचा योग हा काही प्रथमता नाही, चौथं पाचवं कीर्तन आपल्या गावामध्ये असलं पाहिजे। कोरोनाच्या आधीही सप्त्यामध्ये 2 कार्यक्रम झाले, नंतरही झाले, अनेक मध्ये 4-5 वर्षाचा गॅप पडला आणि यावर्षी पुन्हा या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वाघ साहेब पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत, जरी कीर्तनाला येणं होत नाही, परंतु वर्षभरातून नेहमी ते आमच्या संपर्कात असतात। आणि त्यांनी यावर्षी कॉल केला, सगळ्या सप्ताह कमिटीने आग्रह धरला की माऊली महाराजांचं कीर्तन आपण यावर्षी करूया। आणि त्यांनी कॉल केला आणि माऊली महाराज म्हणजे तुम्हाला यावर्षी यावं लागेल, वारचं बऱ्याच दिवसापासून आपली सेवा नाही, म्हणून या ठिकाणी येण्याचा योग पुन्हा या ठिकाणी आपल्या गावामध्ये घडला, सगळ्यांचं दर्शन घडलं। आणि कदाचित श्री सद्गुरू संत गौतमगिरी बाबा यांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल, कारण मी आपल्या गावाला आल्यानंतर स्वतःला भाग्यवान समजतो की मी वारकरांची सेवा नाही किंवा वार ग्रामस्थांची सेवा करण्यासाठी नाही, तर श्री संत सद्गुरू गौतमगीर बाबांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कीर्तनाला येत असतो। अशी सुंदर बाबांच्या या समाधीने पावन पुनीत झालेली ही आपली नगरी, ही आपलं गाव, आणि या ठिकाणी आजची कीर्तन रूपी सेवा, आजचे यजमान ज्यांनी नाथ सेवा घेतली कैलासवासी पार्वताबाई देवचंद्र धावाडे यांच्या स्मरणार्थ संत भोजन दुपारचं संत भोजन राजेंद्र देवचंद्र पाटील यांच्याकडे झालं आणि संत भोजन रात्रीचं जे होतं ते राजेंद्र हिम्मतराव पाटील यांच्याकडे झालं। या दात्यांनी मोठं अंतःकरण पुढे करून त्या ठिकाणी अन्नदानाची ज्ञानदानाची सेवा घेतली। मग हा 16 आजचा संपन्न झाला। आपण भगवंताकडे एकच इच्छा व्यक्त करूया, गौतमगिरी बाबा नाथ महाराजांकडे एकच त्या ठिकाणी आपण विनवणी आणि आशीर्वाद मागूया। या दात्यांनी धर्माच्या कार्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं, भगवंतांनी यांच्या आयुष्यात हजारो पावलांनी यावं आणि या दात्यांच्या आयुष्यात कल्याण करावं, आणि असंच अन्नदानाचं त्या ठिकाणी सद्बुद्धी यांच्याकडून देत राहो, यांच्याकडून घडत राहो। महाराज या धर्मबीजेमध्ये या ठिकाणी बाबांच्या सेवेमध्ये जो कोणी सेवा देतो, लक्षात घ्या, म्हटलं कवय सरीन कवय पुरणपोळी खाऊ असं यायला म्हणून वास येत असेल तुम्हाला, फक्त नाका तिकडे जाऊ देऊ नका, नाका बरोबर मन जाऊ देऊ नका। काय नाही, उद्या महाप्रसाद तुम्हालाच भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका, कारण नाक पॅक कर टाक मला त्या पुरणपोळीने शिजाल टाकेल दिख राहिनी वाटत आहे, हा 10 शिजाल टाकेल, काय वांधा महाराज। असो बऱ्याच दिवसांनी आपल्या सेवेचा योग आला आणि नेहमीप्रमाणे जेवढं उत्साहाने तुम्ही कीर्तनाला सहभाग घेतात, तेवढ्याच बहुसंख्येने आजही महाराज तुम्ही वारकर सगळेजण बहुसंख्येने उपस्थित आहेत, आनंद वाटला। सेवेसाठी निवडलेला अभंग, या अभंगातून महाराज जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात। काय करतात? मागणी। ऐका, अभंगातून कोण मागतात, कोणाकडून मागतात, काय मागतात आणि कशासाठी मागतात? अभंगातून कोण मागतात? जगद्गुरु तुकोबाराय मागतात। कोणाकडून मागतात? भगवंताकडून मागतात। काय मागतात? संतांची संगत मागतात। आणि कशासाठी मागतात? तर आत्मसुखासाठी मागतात। वास्तविक पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणं एकमेकाजवळ येणं असंभव, कारण तुकोबाराय सांगतात काही मागणी
वडिलांची रीत जाणतस आमची वडिलांची रीत म्हणले काही मागणं हे आमच्या जीवनात उरलेलं नाही कारण जीवनात कोण मागतोय ज्याचं जीवन अपूर्ण आहे तोच मागतो का ज्याचं जीवन पूर्णत्वाला पोहोचलो त्याच्या ठिकाणी मागणे संभवतच नाही मागतच नाही मागतो मागणाऱ्याला हलका समजलेलं आहे पूर्णपणे याचक समजलेलं आहे तृणागती लगुस्तुल तुला दपी याचक हा गवतापेक्षा कापूस हलका कापसाईपेक्षा याचक हलका तो इतका हलका गवताला कापसाला वारा उडून येतो पण याचकाला उडून येत नाही कारण का हा म्हणतो माझ्याकडून काहीतरी मागेल माझ्याकडून काहीतरी मागेल बरं ठीक आहे मानवाचा गुणधर्माची मागणी सुटला नाही महाराज कोणाला सुटला नाही बाबापासून कोणाला सुटला नाही आपला धर्म काय स्वभाव मागणे बरं ठीक आहे मग मागावं कोणाकडून काय मागावं या गोष्टीचं तरी मानवाला ज्ञान असावं मी म्हणणार नाही तुम्ही मागू नका मागणं गुणधर्मच आहे आपला पण काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे नाही तर लोकांना महाराज कोणाकडून काय मागावं हे कळलं काय झालं एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला गावच्या एका गरीब माणसाला राजा प्रसन्न झाला कोण प्रसन्न झाला राजा गावच्या टपरीवाला नाही बरं कोण प्रसन्न झाला राजा पण आता राजा प्रसन्न झाल्यानंतर राजा म्हणतो बोल तू गरीब आहेस तुझी गरिबी दूर करायची बोल काय मागायचे ते माग तो जवळ आला म्हणजे महाराज मला काही नको राजा साहेब मला काही नको फक्त तंबाखूसाठी चुना पाहिजे म्हणजे आता राजाची प्रसन्नता कशावर वागली चुन्यावर म्हणजे कोणाकडून काय मागावं हे लोकांना कळत राजा कुठं राजाचं लेवलचं काहीतरी मागावं तसं देवासमोर गेल्यानंतर देवाची स्थिती काय देवाची लेवल काय आणि त्याच्याजवळ मागतो का बरं ठीक आहे यांनी मागलं तंबाखू मागली सुख भेटलं का अहो थोबाळ सडली महाराज तंबाखू खाऊ खाऊ लोकांची कॅन्सर झाली पण तरी लोकांच्या टकोऱ्यात काय बसलं सरकारने खूप प्रयत्न केला वाघ साहेब लोकांनी तंबाखू सोडावी पण लोक इतके डेंजर ना लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली का सरकार पुडीवर तंबाखूच्या पुडीवर पूर्वी एक वाक्य लिहायचं काय तंबाखू ही शरीराला हानिकारक आहे का बुवा लोकांनी सोडावी म्हणून पण सोडली का लोकांनी अजिबात नाही सरकार म्हणले हे वाक्य परवडत नाही मग ते वाक्य काढलं आणि दुसरं वाक्य चिटकवलं काय तंबाखूमुळे कर्करोग होतो व आता तरी लोक सोडतील तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू बोलत चालायचं काय तंबाखू ते वाक्य बी काढलं मग मध्यंतरी सरकारने विंचू चिटकवला विंचू सारखं जे रे बा खाऊ नका सरकारने पुढेवर विंचू चिटकवला तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू चला पुढे तो इच्छू पण कटाय पैग्या महाराज तो म्हणे काय परवडणार नाडे तो बी बाला खाल्लास म्हणे घ्या मग विंचू गेला आणि आता सध्या लेटेस्ट काय चिटकवलं सडेल थोबाड काय चिटकवलं सडेल थोबाड आता नका दाखवू नंतर दाखा पुढीवर काय चिटकवलं सडलेलं थोबाड सरकारने पुढीवर सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू नाही परत रिवर्सले जरा नीट विचार करा चांगला बारीक विचार करा सरकारने पुढीवर विंचू सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू नाही परत पुन्हा रिवर्स घेतो जरा नीट विचार करा नीट उत्तर द्या सरकारने पुढीवर सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय लाज विठाल काय सोडली नाही पोरानो बोला काय सोडली नाही लाज आता तरी सोडा काय तंबाखू बचत गट फक्त यासले नेवर तुम्ही बी सांग रानू नाही रोज सकाळ मग तुम्हाला कार्यक्रम झाला सुरज भुसावल मग टेन्शन थांबलेच तयार नाही काय मायस ना 32 ठेसणे काय बघ्यात व पण दल्ली कोणता ठेशनले पुराव ते समजत नाही काय मिसरी तपकीर अरे दारू गांजा मत पियो यारो
गिर जाती है। इच्छा केली व्यसनाधीनतेची। महाराज मला सांगा झालं कल्याण? हा, कोणाचं कल्याण झालं नाही महाराज, पण मनुष्य इच्छा करतो। हो, पानटपरीवर जर रामभाऊ उभा असेल, याच्याकडे तंबाखू नसेल म्हणजे रामभाऊ खात नाही, तो फक्त उभा असतो। गेल्या गेल्या याला जर तंबाखू पाहिजे असेल तर डायरेक्ट रामभाऊ पण तंबाखू मागू ना, का रामभाऊ तंबाखू द्या, पण नाही। अहो म्हणे रामभाऊ राम राम, म्हणे राम राम। अहो म्हणे तुम्हाला मायाकडे गे तू, म्हणे हा, म्हणे काय, म्हणे कपाशी पेरेले, म्हणे काय कपाशी लायले, म्हणे अशा टपोऱ्या बोंडे, काय तुमनी कपाशी, काय तुमनी कपाशी, आखा गावमा तुम्हासारखी कपाशी नाही, काढा म्हणे तंबाखू। अहो तुला कपाशी काय, तुला तंबाखू नाही, तंबाखू मांग भाऊ। तो म्हणे मनवावर मग कपाशी नाही, हरभरा पेढे शिलगाव, म्हणे काढ तंबाखू, आता जाऊ दे म्हणे। जीव इच्छा व्यक्त करतो व्यसनाधीनतेची, परंतु मला सांगा व्यसन करून कल्याण झालं? मागणी केली महाराज राजाकडून, कल्याण झालं? म्हणजे कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत नाही। युद्धापूर्वी भगवंताकडे महाराज दुर्योधन आला, उशाशी बसला। थोड्या वेळाने अर्जुन आला, अर्जुन पायथ्याशी बसला। भगवंत ते विश्रांती करत होते, भगवंत उठले, पुढे अर्जुन दिसला। अर्जुनाला विचारत, अर्जुन केव्हा आलास? मागून दुर्योधन म्हणला, ओ देवा मी आधी आलो, मला पहिली विचारा कशासाठी आलाय? बरं ठीक आहे म्हणे, मला माहिती आहे दोघं कशासाठी आले। एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझे चतुरंग सैन्य आहे, काय हवं बोल? दुर्योधन म्हणतो, म्हणले एका बाजूला कृष्ण, एका बाजूला चतुरंग सैन्य, म्हणले सैन्य मागून फायदा होईल, या कृष्णाला मागून फायदा नाही, हा एकटा काय करेल म्हणले। आणि हा म्हणतो मी शस्त्र अस्त्र उचलणार नाही, दोन हिताच्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही, याला येतं तरी काय म्हणले। आतापर्यंत बायकांचे कपडेच पडून नेले, आतापर्यंत चोऱ्याच केल्या, हे सगळे दुर्योधनाच्या अवलादीचे बरं का, अजून पण आहेत। देवाच्या चरित्र किंवा देवाने केलेलं कर्तृत्व त्याच्याबद्दलच्या चुकीच्या पद्धतीने विचार करणारी मानवीय जात म्हणजे दुर्योधनाची अवलाद। म्हणले हा एकटा कृष्ण काय करेल? नाही मागितलं, सांगितलं म्हणे देवा तुझं चतुरंग सैन्य जे आहे ते मला हवं। मला सांगा कितीही मागितलं सैन्य, कितीही मेंढ्या मागितल्या, पण रस्ता वळण देणारा मेंढपाळ महत्वाचा आहे। एक मेंढे जर विहिरीत गेले तर सगळे विहिरीत पडणार, पण सूत्रधार महत्वाचा आहे। मेंढ्या मागितल्या, सैन्य मागितलं, देऊन टाकलं। अर्जुनाला म्हणला, अर्जुन बोल, याने तर सैन्य मागितलं, आता तुला काय हवं? अर्जुन म्हणला, देवा मला आधी जरी चान्स आला असता मागण्याचा तर मी फक्त आणि फक्त तुलाच मागितलं असतं। खरे जे भक्त असतात ते देवाशिवाय दुसरी इच्छा करत, तो माझा खरे जे भक्त असतात ते कोणाची इच्छा व्यक्त करतात? तो माझा बाबा, तो माझा बाबा, कधी मधी बाबा पांडुरंग। बरोबर, तो माझा बाबा, तो माझा बाबा, कधी मधी बाबा, बरोबर का? कधी मधी बाबा का वेळोवेळी व्हावा? वेळोवेळी व्हावा पांडुरंग। पण पाहुणं चांगला बारीक विचार केला तर आपला वेळोवेळी व्हावा पांडुरंग, आपण देवाची इच्छा वेळोवेळी करतोय का? वेळोवेळी नाही, आपलं सिजनेबल कार्यक्रम चालू आहे। सिजनेबल करतो का? सिजनेबल मोसम, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, आता चौथा नवीन आला लेटेस्ट अवकाळा। पाऊस पडत नाही म्हणून अवकाळा, पडला तर बेमोसमी पडतो, आलेलं पीकही नासून टाकतो अवकाळा, आणि जेमतेम कुती का ती पिकूनच तर सरकार भाव देत नाही, अवकाळा बोगटा आपला।
मोसमी मोसमी परमार्थ, जसा ऋतुमान बदलला तशा क्रिया बदलतात, तसा लोकांचा परमार्थ झालाय महाराज. मोसमे मोसमे समजून सांगू, अजून सोप्या भाषेत समजून सांगतो. मोसमी मोसमी परमार्थ म्हणजे काय? आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह हुन मतदान, लगे नेता लोकांच्या मांग टांगा पलटी गोळे फरा, गय मतदान उन्हा सप्ताह, लगे बुवा लोकांच्या मागे दे दणगा, पंक्तीवर पंक्ती, कुणीकडे पंगत निघाला बोंबलीत तिकडं. आम्ही सप्त्यात माळ घालतो आणि हप्त्यात बाहेर काढतो महाराज, आहे की नाही? आपला परमार्थ कसा आहे? हो जी भाऊ, आपो अण्णव तुम्ही चाल द्या, आम्ही थांबील येतो. बडा लोक तुमच्याकडे ध्यान देतात, तुमला दखलच नाही येस नाही कधी. हा तसं पाहायला गेलं तर अण्णा काय ऐकलं ना, हा नाहीतर हे तिकडं तुम्ही केलं असतं जमलं असतं, आहे की नाही? नाहीतर आम्ही बडा काय काय करा कीर्तन सरावर आम्ही बी मदत करायला असतो, काही गडबड नाही आपली बरं का. हा तुमच्यामुळे आमना वडा गोंधळ ना 2 तास बरं का. हा आप्पा अण्णा ध्यान द्या बरं, बाई गरीब ना माणूस आहे मी, जेमतेम चाल राहा ना मनावाला. चला रंगण नाही कीर्तन तर कापी टाकतील या पाकिट मै, असं जाऊ द्या. विनोदाचा भाग सोडा, पण जरा शांती धरा तुम्ही बरं का. शांती वेतडी बठाडल्या का शांती. हा हा काय चालू होतं आपलं कीर्तन? मा कीर्तन आहे ना, तुम्हाला काही वेगळं वाटलं ना काही? हा काय? हा वेळोवेळी भावा पांडुरंगा, देव कसा पाहिजे वेळोवेळी, पण आपला वेळोवेळी चाला का सिजनेबल महाराज, अजिबात सिजनेबल. श्रावण महिना उन्हारे उन्हा आपला देव देव करायला उतीच महाराज. श्रावण महिना मा बघा तुम्ही महिनाभर दाढीच करावं नाही, एखादी मन माग दाढी राहावं नाही, मिसच काढावं नाही महिनाभर. मग एखादा महिनाभर एकच कपडा घाली, त्या वासका मारे ना आत्तर मारी मारी फिरस, महिनाभर चप्पलच घालावं नाही. मग एखादा म्हणजे नाही ना महाराज चांगलं आहे ना, मग ते चांगलं आहे की त्याने श्रद्धा आहे, त्यांना भाव नाही, श्रद्धा आहे त्यांनी, पण महिना तर सरू द्या. मग ती श्रद्धा अशी गायब हो, जसा श्रावण महिना सरणार 1-1 किलो 2-2 किलो काय पिशीस मा, काय पी सोड्या, काय पी सोडास मा 1-1 किलो 2-2 किलो. राम म्हणे भाऊ काय पिशी मा, म्हणे 1 किलो बोकड्यानं 1 किलो मासानं, म्हणे एवढं का म्हणे मी श्रावण महिना पायल होता. मग तो आते सोळा 3 रविवार ना खाडा पडी गया, मग एक संगे खाडा भरलेला. हा रे भाऊ खाडा. महिला मंडळ पुढे सरका. महाराज जीवनामध्ये आम्ही भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नसते, काही नाही. त्या चिटकी बटेल काय वांधा नाही, असू द्या काय वांधा नाही, जाऊ उभा राहतील मागे नाही, काही नाही. महाराज आमचा परमार्थ हा कसा आहे महाराज, आम्ही जीवनामध्ये व्रत वैकल्य तर करतो, पण व्रताचा टाइम गेला की महाराज पुन्हा आम्ही जैसे स्थिती ती तैशा परिस्थितीमध्ये येतो महाराज, आहे की नाही? असा परमार्थ काय कामाचा? त्या महादेवावर काय तुम्ही उपकार करू आणि त्या देवावर काय उपकार करू नका, बतून नाव आम्ही कितला उपास धरतो. देव म्हणे आमनी भक्ती करणाराची कमी नाही म्हणे, देवाची भक्ती कर, आम्हाला मानणाऱ्या लोकांची कमी नाही. तू एक मायनस काय फरक पडा, पण दखाळ नको तू लोक असले मी कितना करी. लोकांचा हा प्रॉब्लेम महाराज, हो करतील थोडं पण दाखवतील जास्त, असा परमार्थ काही कामाचा नाही. भगवंत आणि भगवंताची इच्छा कशी असली पाहिजे, वेळोवेळी पाहिजे महाराज. काय म्हणतोय मी, तुम्ही महादेवाच्या अंगावर हांड्याच्या अंडे गुंडेच्या गुंडे पाणी टाकलं, ऐकताय ना? तुम्ही महादेवाच्या अंगावर हांड्याच्या अंडे आणि गुंडेच्या गुंडे पाणी टाकलं महाराज, उपयोगाचं नाही. फक्त त्या महादेवाच्या अंगावर तुमची अंतःकरणातले शुद्ध भावरूपाचे 2 अश्रू देवावर टाका, अखंड विश्वाचं पाणी त्याच्यावर टाकल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडल्याशिवाय. आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन, प्रेमरूपी अश्रू त्या देवासाठी व्हा, नाही तर आपला परमार्थ नुसता खारवर चालू आहे. माय खार समजस तुमले, खार संशय खार नाही, आणि तो पादऱ्या खार बिलकुल नाही. आमचा परमार्थ कसा चालू आहे, खारवर चालू आहे. मोठ माय जर रात्री 1 वाजता महादेव अंगावर पान टाकाल होणी, आणि यमुना माय जर 1:30 वाजता होणी, ताई आई यमुना माय जमुना माय ना खारवर 2 तास उठच नाही, महादेव 24 बटत. मग ती जमुना माय म्हणत असं आहे का? दुसरा दिन जमुना माय रात्री 12 वाजलेच महादेव बोकांडी, आणि यमुना माय 1 वाजता होणी, आई अशी 24 महादेवले पहाटे 5 वाजतापर्यंत उठत नाही. तिथला यमुना मायनी एक झोप
असा आपला परमार्थ आहे. सांगा तुम्ही मला, असा परमार्थ काय कामाचा आहे का? अशी भक्ती काय कामाची का? आम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो, हा परमार्थ उपयोगाचा नाही. स्वतःच्या उद्धारासाठी केला पाहिजे, स्वतःच्या कल्याणासाठी केला पाहिजे. स्वस्वरूपाची ओळख होऊन स्वकल्याणासाठी परमार्थ केला पाहिजे. महाराज, देवाची इच्छा ही सिजनेबल नाही, नुसतं श्रावण महिना पुरती नाही आणि नुसतं सप्ताहपुरती नाही, तर परमार्थ भक्ती ही अखंडित असली पाहिजे. वेळोवेळी व्हावा पांडुरंग, देवाची मागणी ही सतत असली पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि खरे भक्त देवाची इच्छा करतात. अर्जुनाने देवाला मागितलं, मग कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत नाही. आम्ही पंढरपूरला पायी निघालो, पंढरपूरला महिनाभर पायी चाललो. महिनाभर पायी चालल्यानंतर 48 घंटे लाईनीत उभी राहिलो दर्शन बारीमध्ये, आणि मग देवना समोर दल्ली उनी. एक महिनाभर पायी चालली, 48 घंटे लाईन मग उभी राहिली. मग देवना समोर यावनंतर काहीतरी चांगलं मागो ना. ती म्हणे, देवबा मन वंशाना बोलती बेरड शरे, देवबा वाटोळ होई जाऊ दे रे, सत्यानाश होई जाऊ दे रे. सत्यानाश करायला गेली तू भाऊ ना, आहे की नाही? महाराज, जीवनामध्ये जीवाची ही स्थिती आहे. जीवाचं मागणं हे जगाला दुःखाला कारणीभूत ठरणारं मागणं आहे. काय म्हणतोय मी तुम्हाला सांगू? मन उलगी जाई चाली, पण त्यानं चांगलं व्हायला नाही पाहिजे, आहे की नाही? मन फुकाय जाई चाली, पण त्यानं चांगलं व्हावले, आहे की नाही? सांगितलं ना, खारवळ जगणारा माणूस आहेत आम्ही, आहे की नाही? यमुना माईने जर 10x10 इंचना, समजा खटी माईने जर 10x10 इंचना टीव्ही आणा, तर महाराज भटीले दुःख लागणं आमनी गावनी. बरं, आमने दल्ल्यासनी गोष्ट करा. खटीनी जर महाराज 10x10 इंचना टीव्ही आणा, तर भटीले दुःख लागणं, भटी नवरान मांग लागत का खटीनी कसा आणा 10x10 इंचना टीव्ही. आपला घरमा ब्लॅक अँड व्हाईट शे डबळ मी व तू संसार टिकणू, नाही तर काय खरं नव्हतं. लगीन मध्ये गेलो तर टीव्ही, नंतर मोठा टीव्ही आणायला पाहिजे होता. दख्ख खट्टीनी कसा टीव्ही आणा. बटीनं खलबल व्हायच्यास महाराज. ते म्हणत हा म्हणतो, आई म्हणत 20x20 ना टीव्ही आणणं पडी. तो म्हणा घर मला आवाज टीव्ही जागा नाही, मला माहित नाही खोली केवढी मी मोठी राहो, पण लयनास पडी. अहो म्हणत पैसा नाही, हप्तावर काढा पण लया. रामभाऊ ना पोरेशना बजाज फायनान्स मा EMI काढलंय महाराज. अहो नादी लागेल सण EMI 3 हप्ता भरी सण टीव्ही काढलंय 20x20 ना. घर 10x10 आणि खोली, त्या मला आवाज टीव्ही जागा नाही. ती टीव्ही बादली उलटी करीन, त्या बालडीवर टीव्ही ठेवा, आणि त्या बाल्टीन खाली कोंबडी अंडाल ठेवी. एक दिन काही कोंबडी दम निघणार नाही, एक दिन फड 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 उलटी टीव्ही फुटना, हप्ता भरी भरी मरणार. जीवनामध्ये जीवन जगत असताना दुसऱ्याकडे पाहून अवलोकन करतो. दुसऱ्याचं चांगलं होईल हा कधी अंतःकरणात विचार नाही. दुसऱ्याचं सुख वाढलं की आपलं दुःख आपोआप वाढतं. महाराज, तुम्ही आम्ही दुःखी का होतोय? हे दुःखी आपल्या कर्माने नाही, दुसऱ्याच्या सुख वाढल्याने आपण दुःखी आहोत. हे दुर्दैव आहे समाजाचं. लक्षामध्ये भगवंताची इच्छा ही सतत असली पाहिजे, कधी मध्ये नसली पाहिजे. महाराज, भगवंताकडून मागावं. भगवंत प्रसन्न झाले. तुकोबारायांना सांगितलं, तुका मी तुला प्रसन्न नाही, बोल काय मागायचे ते माग. वास्तविक तुकोबारा म्हणले, तुकोबारांची किती गर्वीची अवस्था होती. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर दाके, जाऊ पुढची बिके कुत्रे घर राखे. ती तुकोबारांच्या घरामधले उंदर फारकती मागायची. महाराज, खावाल दाना नाही, परंतु तुकोबारांना देव प्रसन्न होऊन देखील तुकोबारांनी काही मागितलं नाही. तुम्ही आम्ही राहिलो असतो तर बिन सांगण्याची लिस्ट लावली असती, पण आग्रह करू लागले, नाही तू का बोल, तुझ्या भक्तीला प्रसन्न आहे, काहीतरी माग. मोठ्या माणसाने आग्रह केला तर धर्मही मान देत, शास्त्रही मान देत. म्हणजे ठीक आहे देवा, तुला द्यायचंय ना, तुला द्यायचं नसेल तर काय दे. अभंगाच्या पहिल्या
द्यायचंय ना, मग काय दे? हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा, गुण गाईन आवडी हिची माझी जोडी. देवा तुला द्यायचंय तर काय दे? हे चिदान देगा देवा, एकच दान दे, तुझा विसरण, तुझा विसर होणार नाही हे मला दे. मी सांगितलं अगोदर, खरे जे भक्त असतात ते देवाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीची इच्छा करत नाही. नाही तर मागण्याच्या संबंधाने अनेक मागणे, संसारिक मागणं, परलौकिक मागणं, परम मागणं. मागणे हा विषय कधी येतो? जेव्हा जेव्हा सुखाची इच्छा होते तेव्हा तेव्हा मागणे हा विषय पुढे येतो. बरोबर? जास्तीत जास्त 99% समाज हा संसारिक मागतो देवाकडून. काय मागतो? संसारिक मागतो. देवा एकाच दोन होऊ दे, देवा बांध कोरी कोरी मनामा येऊ दे, देवा हिरले पान लागू दे, देवा. जीवनामध्ये आपलं मागणं काय माहितीये का? संसारिक मागणं. पण चांगला बारीक जरी विचार केला तर संसारात मागणं आपल्याला जरी प्राप्त झालं तरी ते सुख देऊन जातं का हो? उदाहरण देऊ तुम्हाला. 30 वर्षाच्या गंप्या झाला, लग्नच होईना. कसं तरी बाबा लोकांच्या मागे फिरू फिरू टाका भेटला, लग्न जुळलं. याला असा आनंद वाटला, देवाला नेहमी म्हणायचे, देवा लगीन होऊ दे, लगीन होऊ दे, लगीन होऊ दे. 30-35 वर्ष झाल्यानंतर लग्न जुळलं, लय आनंद वाटला, वा वा बायको भेटी गे, आज काही टेन्शन नाही. पण याले जी बायको भेटली ती कर्कशा पद्धतीची भेटली. वा कर्कशा कळतं का तुम्हाला? कर्कशा म्हणजे तुम्ही तिथे सुलट सांगशाल, ती मोठ माय उलटच करी. हा म्हणतो का व म्हणजे काय? सकाळ सकाळ मग बासुंदी पुरी कर दे ना. हाय म्हणे गच्चीवर ठाव कत्ता बासुंदी पुरी खाय राहणार. रातली चपाती परेल ती गरम करायच्या डुब्बाई डुब्बाई खायल्या. हा म्हणतो अगं एक काम कर ना, सकाळ सकाळ मध्ये कांदे पोहे कर ना, गच्चीवर ठाव कत्ता कांदे पोहे खाय राहणार. रात्री ना मसाले भात पडेले तो परती ल्यांचे दिल्या. इमानदारी मा सांगस, अहो लगीन ना पहिले असा गदगुल्या होता. लगीन आनंदाचा फोतरान मायक होई घ्या. हो म्हणे देवा बाई संन्याशी ब्रह्मचारी राहतो बरं होतं. बाबा लोकीस ना मागे असं खपक्या वै घेऊ बोख्या वै घेऊ लगीन वैगेन बात बिगडी. असंच आहे महाराज. कसं आहे माहितीये का निम्मा महाराज, लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते. आहे की नाही? वाटते की नाही? तेरे चांद में मुखडा दिखता है, मुखडे में चांद दिखता है, तो अमावस्याला चंद्र का राहणार आहे की नाही? असंच आहे. लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते महाराज. लग्न झाल्यानंतर तीच बायको सूर्यमुखी वाटायला लागते. आणि 2-4 पुरे होईना ती तीच बायको ज्वालामुखी वाटते. बेमला यात ना काही विठाला. मला सांगा, संसारामध्ये बायकोची इच्छा व्यक्त केली पण महाराज सुख नावाची गोष्ट काही क्षणापर्यंत देऊन गेली, नंतर नको नकोची इच्छा झाली की नाही? असंच आहे महाराज. संसारिक मागणं तुम्ही आम्ही मागतो, ते मागणं प्राप्तही होतं परंतु ते काही काळापर्यंत सुख देतं. 15 वर्ष झाले पोरं बाळ होईना, आपण पोराची इच्छा करतो. देवाला देवा वंशाला देवाला लागू दे, वंशाला देवाला लागू दे. बरं ठीक आहे, 15 वर्षांनी देवाकडून मागितलं, वंशाला दिवा लागला. पण आता तो मुलगा जो संतती तुमच्या पोटी जन्माला आली ती म्हातारपणाची तुमची काठी बनत असेल तर ती संतती कामाची. महाराज जर म्हातारपणी तुमच्या कंबरड्यात लाता घालत असतील आणि मंदिरावर आणि वृद्धाश्रमात पाठवत असतील तर अशी अवलादीन अशा पोरी काही कामाची आहेत का महाराज? अशी लेकरं अशी पोरं कामाची नाही. असंच आहे महाराज. आम्ही संसारामध्ये ज्या ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतो, आम्ही समाजामध्ये फिरत असताना महाराज अनेक गोष्टी पाहतो. समाजामध्ये लोक सुशिक्षित झाली हो पण सुसंस्कृतपणा लोकांमध्ये आला नाही. काय म्हणतोय मी? लाखो रुपयाचे बंगले बांधायला लागले पण त्या लाखो रुपयाच्या शहरात बांधलेल्या बंगल्यामध्ये हम दो हमारे दो पिंट्यान माय दा बाय दानी खोली कोंबळ है की नाही? हम दो हमारे दो दल्ला दल्ली को फेक दो, है की नाही? ही वृत्ती महाराज निर्माण झाली. 1 कोटीचा बंगला शहरात बांधला, त्या बंगल्यावर नाव दिलं मातृपितृ छाया. दुर्दैव आहे छाया फक्त बंगल्यात आहे, मातृपितृ गोठ्यात आहे की नाही? महाराज मला सांगा, म्हातारपणी ज्या लेकरांनी आधार बनावा ती लेकर आधार बनत नसतील तर 15 वर्षांनी लेकर प्राप्त झाली ती काय कामाची?
हा माझा भारत देश आहे की ज्या भारत देशामध्ये आज आमच्या सारख्या कीर्तनकारांना कीर्तनातून प्रबोधन करावं लागतंय, आई वडिलांची सेवा करा. अरे हा तो भारत देश की ज्या भारत देशामध्ये अंधड आई वडिलांना महाराज त्या ठिकाणी चार धामाची यात्रा कावडीत बसून फिरवणारा श्रावण बाळ झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी राम राम म्हणून मुलाच्या विरहामध्ये मरणारा दशरथ रूपी बाप झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या देशामध्ये महाराज पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, विश्वाचा परमात्मा भेटण्यासाठी आला, पण आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून कवैली बीट मागच बीट फिरकवली, फेकली आणि सांगितलं विश्वाच्या परमात्म्याला, देवा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, या विठेवर उभे राहा. माझ्या आई वडिलांची सेवा आली, सेवा झाली की मी तुमच्या जवळ येतो. 1 2 3 नाही 28 युग झाली तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि माझा विश्वाचा परमात्मा अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. हा तो माझा भारत देश जो आई वडिलांच्या सेवेमध्ये अग्रेसर होता आणि त्या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण झाले. महाराज दुर्दैव आहे. आम्ही का पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही वृद्धाश्रमात गेलो. महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी एका दाम्पत्याला प्रश्न केला, का हो तुम्ही वृद्धाश्रमात राहता, तुम्हाला मुलं बाळ नाही का? महाराज आहे ना म्हणले. 15 वर्षांनी नवसाने 2 लेकरं आम्हाला प्राप्त झाली. लेकरं होती तोपर्यंत दुःख वाटायचं, देवाला आम्ही तक्रार करायचो, काय पाप केले आमच्या उदरी आमच्या पोटी, आम्हाला संतती दिली नाही, निपुत्रिक मारशील का, देवाला दोष द्यायचो. पण देवाने आमच्या ऐकणं मागणं ऐकलं, आमच्या पदरात 2 लेकरं टाकली, ट्विन्स. पण लेकरं मोठी झाली, सुशिक्षित झाली, शिकली, 1.25 लाख रुपये महिन्याचे पगार कमवू लागली. आम्हाला वाटलं आमची लेकरं आम्हाला सांभाळतील. नवसानी मुलं झाली, परंतु त्यांनी आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं. आम्ही प्रश्न केला, का हो मग अशी चांगली मुलं तुम्ही शिकवून देखील मुलांनी नोकरीला लावून देखील तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं, सांगा ना पुढच्या जन्मात जर तुम्हाला संतती किंवा पुढच्या जन्मात जर तुम्हाला जन्म पुन्हा मिळाला तर तुम्ही कशा मुलांची इच्छा व्यक्त कराल? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना आवडेल. ते म्हणतात म्हणे, महाराज पुढच्या जन्मात जर जन्म आम्हाला मिळालाच तर देवाला आम्ही एकच मागणी करू, देवा आमच्या पोटी जर तुला संतती जन्माला घालायची असेल तर आमच्या पोटी फक्त आणि फक्त शेतकरी मुलं जन्माला येऊ दे, कारण वृद्धाश्रमात सगळ्या नोकरदारांची आई वडील, एकाही शेतकऱ्याची आई वडील नाही. माझा कष्टकरी माझा शेतकरी जर महाराज अशिक्षित राहून आई वडिलांची सेवा करत असेल तर त्यासारखा महान कोणी नाही. लोक म्हणतात भारत देश खूप सुधारला, भारत देश खूप सुधारला. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, अजून माझा भारत देश खरोखर सुधारलेला नाही. माझा भारत देश खरोखर तेव्हा सुधरेल जेव्हा या भारतातले वृद्धाश्रम बंद होतील, तेव्हाच मी समजेल की आज माझा भारत देश खरोखर सुधारला. आई रे बेईमान दुनिया आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया, माता पिता का कोई नहीं माने, ओ माता पिता का कोई नहीं माने, औरत का बमाने, औरत का बमाने. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया व्यक्त करतो, परंतु पुत्र ही प्राप्त झाला तरी शेवटी तो आम्हाला काय करतो महाराज, अपेक्षित वर्तन न केल्यामुळे शेवटी आपल्याला म्हणावं लागतं की यार आम्ही निपुत्रिक राहिलो सुद्धा बरं झालं असतं. आम्ही मागतो देवाकडून संसारिक गोष्टीची इच्छा, परंतु सुख देऊन जातो ते भाग्य तरी नोही धन पुत्रदार, किंवा आपण असंही म्हणू शकतो सुख तरी नोही धन पुत्रदारा, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, हो निकटवास बरा संतापाई. सुख
बहुपाई संताची म्हणून हेची दान देगा देवा. देवा आम्हाला द्यायचं असेल दे, पण काय दे? तुझा विसर होणार नाही. तुझ्या भक्तीत नेहमी आम्ही अविरत एकरूप राहू हे दे. तुम्हाला सांगू, आयुष्यामध्ये अनेक असे भक्त झाले महाराज, देवाचा विसर पडू नये म्हणून देवाकडून मागणी मागतात. ज्यावेळेस महाराज भगवंत निजधामाला जायला निघाले, सगळे पाचही पांडव ज्यावेळेस महाराज देवाचं दर्शन घेऊन पुन्हा प्रायचित्त भोगण्यासाठी बद्रिकाश्रमात जायला निघाले, त्यावेळेस देवाने सांगितलं काय मागायचे ते मागा. सगळ्यांना सांगितलं. महाराज अर्जुनाला सांगितलं माग. अर्जुन म्हणला देवा सतत मागे पुढे उभा राहील, सांभाळीत माझ्याबरोबर मित्रासारखा राहिला, बस आयुष्यभर तू माझा असाच सोबती राहा. धर्माला सांगितलं काय मागायचे माग. धर्म म्हणतो देवा आयुष्यामध्ये धर्माने वागवलं, शेवटच्या श्वासापर्यंत अधर्माने वागू देऊ नकोस. मागणी केली. सगळ्यांनी देवाच्या संबंधाने मागितलं. भीमाला सांगितलं भीमा काय पाहिजे काय नाही म्हणजे देवा खाता पिता तुझी आठवण येऊ दे, बस एवढंच माझं मागणं. भले खाता पिता का होईना पण देवले मागा म्हणून त्यांना. कुंतीला विचारलं, कुंतीला हे मला सांगायचंय. कुंतीला विचारलं काय मागायचे ते माग. कुंती जवळ आली. कुंती म्हणते कान्हा कन्हैया हे कृष्णा तुझ्याकडून एकच मागणं आहे. मुलांना म्हणे आत्या काय मागायचे ते मागा. आजपर्यंत जीवनामध्ये खूप तू दुःख भोगलंयस कुंती, आज काहीतरी चांगलं माग, सुखाचं माग. पण शेवट कुंती काय म्हणते माहितीये का, देवा मला फक्त द्यायचंच असेल तर माझ्या पदरी फक्त दुःख दे. महाराज कुंती मातेने आयुष्यभर दुःख भोगलं. पंडूराजा, पंडू रोगाने युक्त असलेला पंडूराजा पती म्हणून प्राप्त झाला, दुःख मिळालं. महाराज पांडवांना वनवास भोगावा लागला, दुःख मिळालं. कधीच त्या कौरवांमध्ये महाराज न्याय भेटला नाही पांडवांना. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत दुःखच कुंती मातेने पदरी पाडलं. पण शेवटी आता सुखाचे दिवस आले तरी कुंती काय मागते. किती मोठं काळीज असेल महाराज त्या मातेचं. कधी तुम्ही मनात विचार आणा मागिता का तुम्ही. रातले पायटे 1 वाजता 1:30 वाजता महादेव झोप देता नाही. तुम्ही देवकडे त्या महादेव काही तुम्ही भक्ती बघतील होतील का. अजिबात नाही महाराज. तुम्ही भक्ती म्हणजे त्या महादेव काहीतरी द्यायला पाहिजे. हा तुम्हाला संसारात तंटा मिटायला पाहिजे म्हणून त्याला रातले बी झोपू देता नाही. ती पार्वती बी कटाय जायले बा काय खरं नाही म्हणे मिश्रा बाबाला. नवराला झोपू देतेच नाही बाया. बरं मग तुम्ही सगळे जण जातात म्हणजे काही खरंच तुम्ही महादेवाची अगदी तुमची महाराज एकदम चिलिया बाळासारखी भक्ती आहे का तुमची जर पाहायला गेलं तर महाराज. किंवा मग चिलिया बाळ्यांच्या आई वडिलांसारखी भक्ती का. चांगला विचार तर केला अजिबात नाही महाराज. तुम्हाला सांगतो स्वार्थापोटी चाललेली भक्ती. देवाने काहीतरी दिलं पाहिजे आणि नका मिळू द्या. जीवाला देवापासून फायदा नका होऊ द्या. दुसरा दिन माय काळी संग कुठे टांगे देतील. टांगा पलटी खोडे फळा बरं आहे खायलो पिलो हाणलो आहे की नाही. चांगला जर बारीक विचार केला तर तुम्हाला सांगू महाराज जीवनामध्ये जीव परमार्थाकडे भक्तीकडे ओढतो ना तो स्वार्थासाठी. आणि विशिष्ट काळापर्यंत महाराज त्या गोष्टीची क्रेज असते आणि पुन्हा त्या ठिकाणी स्वार्थ साध्य झाला नाही. 90% समाजाची ही स्थिती महाराज. पण तुम्हाला सांगू देवाची खरोखर जर कृपा तुमच्या जीवनात करून घ्यायची असेल ना तुम्हाला आणि खरोखरच देवाने तुमच्या जीवनामध्ये साधू संतांसारखं तुमच्या जीवनात देवाने प्रवेश करावा असं वाटत असेल ना तर तुम्हाला सांगू देवाची खरोखरची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या संसाराचं वाटोळ होईल. बघा जमतंय का तुम्हाला. तुम्ही म्हणशाल महाराज असं काही आणू नका जरा आम्हाला पुरावा द्या. पुरावा देतो महाराज. देवाची खरोखर कृपा कधी होते जेव्हा तुमच्या संसाराचं वाटोळ होतं. पहिलं उदाहरण मीराबाईच्या संसाराचं वाटोळ झालं. राजाची पोरगी होती, विषाचा प्याला प्यावा लागला. नंतर देवाची कृपा झाली की नाही. सावता महाराजांना स्वतःची छाती फाडावी लागली. नंतर देवाची कृपा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बायको मेली, पोरं मेली, दिवाळी निघाली. नंतर देवाची. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना मरावं लागलं. नंतर देवाची. अजून कितला उदाहरण आहे बस इथपर्यंत थांबायचं. जमी एवढं तुम्ही माय वो इथलं नको माय बरशे डबा बांधा निघावावर. प्रमाण देतो संताचं प्रमाण. संसाराच्या नावे घालून या शून्य किंवा
देव भक्ता लागी करो निधी संसार, देव भक्ताला संसार करू देत, ही खरी कृपा आहे महाराज. का याचं कारण तुम्ही म्हणा, का महाराज का कारण काय? याचं कारण असं, जर कुंती मातेचंच उदाहरण आहे, जर तुम्हाला सुख मिळालं तर सुखामध्ये देवाला विसर पडून जातो. जर एक बंगला ना दोन बंगला होय ना, दल्ली असं कॉलर टाईट करी मनामुळे होय ना, मी वत्तो म्हणून वय ना, नुसतं वावर मा चांगला महाराज एखादं पीक येऊ द्या तरी तो म्हणा कॉलर टाईट करी मनामुळे होय ना, आणि थोडा दिन मला लाल्या पडू द्या तुनच बरोबर आहे. जीवनामध्ये सुखामध्ये देवाची कधी आठवण येत नाही. जीवाचा स्वभाव आहे सुख मिळालं आणि जीवनामध्ये दुःख आलं देवाचं नाव आपोआप तोंडात आल्याशिवाय राहत. म्हणून कुंती मातामध्ये देवा तू काय दे, दुःख दे. दुःखामध्ये देवाची असंच आहे महाराज. बघा तुम्ही अमावस्येची रात्र आहे, रातना 12 वाजलेत समजा बरं का, समजा रातना 12 वाजलेत आणि आपण आता हिरवत लवण माहीत असा डोंगरे डोंगरे डोंगरगाव तिथं डोंगर आहे. मग तिकडून असं रात्रीचे 12 वाजले, अंधार झालेला आहे, तिकडून तुम्ही फटफटी मोटरसायकल येत आहेत. मग संकट असतं की नाही, अमावस्येची रात्र आहे, जीव घाबरतो, संकट असतं. मग लगे देवाचं नाव जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम. आणि जसा गाव ना विशी मागूस ना आला बाबूराव आला बाबूराव. अहो बाबूराव गाणं म्हणस गाव मागूस. म्हणजे आम्ही संकटकाली दुःखकाली फक्त देवाची आठवण करतो आणि सुखामध्ये देवाला विसरून जातो. म्हणून कुंती माता म्हणते देवा तू दुःख माझ्या पदरी पाळ, जेव्हा जेव्हा मला दुःख मिळालं तू आमच्या जवळ होतास. म्हणून देवाची इच्छा करावी, तुझा विसर न व्हावा देवा, तुझा विसर होणार नाही, तुझी भक्ती आमच्या आयुष्यामध्ये सतत होईल असं मागणं आम्हाला हे दान मागितलं पाहिजे. पण आयुष्यामध्ये आम्ही संसाराशिवाय आमच्या जीवनात दुसरं मागणं नाही महाराज. दात मोक्या उग्यात मसंग खाय मागवऱ्याच्या ना घ्या, कायाना धव्या वैयात, पण दल्लान दल्ली आवराल दयार देवनी इच्छा अजिबात नाही. मला सांगा तुम्ही दादा, दल्ला जित्ता दल्ला दल्ला वस विनेकरी, दल्ला जित्ता दल्ला दल्ला वस तिथं त्याने राम राम श्याम श्याम करो का दव्या बालेसले काय करी संगाव वर्षानी मारली निडो, राम राम श्याम श्याम करो अजिबात नाही. या बर दल्ला या बर दडपण जवानी फुट राहिली सध्याला काळ. मला सांगा तुम्ही आजीबाई दल्ली जितली दल्ली दल्ली व तिथलं तिने कीर्तन भजनले येऊ का ब्युटी पार्लरले जाऊ, नव्वदनी दल्ली वही पण कलावर असण्या पुढे दडशा महाराज माय व लगीन माल बी मेकअप कर द्यावं, माल बी मेकअप कर द्यावं, माल बी रांगोळी पाड द्यावं, रांगोळी मेहंदी पाड द्यावं. हा व माय कशाला रांगोळी पाड द्या मेहंदी पाड द्या, कीर्तन मजा आहे ना भजन मजा. आयुष्य गेलं मसन खाड्यात गवड्या गेल्या महाराज. पण आमचं संसारातली गोडी सुटली का? मागितलं का कधी देवाचं माय सांगा तुम्ही? देवाबद्दल अजिबात काही मागितलं नाही महाराज. हो आयुष्यामध्ये संसारातच मागत राहिला, संसारातल्या गोष्टी मागत राहिलो काही की नाही. हो ते सोनाना दागिना गाली गाली महाराज बडा काढलं मी घ्या, हात पाय बारीक पडी घ्या, पण दली म्हण अजून मी 1 तोया 2 तोया पाहिजे आहे की नाही. दल्ल्याशना गप्पा दाखव तुम्ही, दल्ल्या बायाशना गप्पा. कीर्तन मा सुद्धा पहिली दल्ली दुसरी दल्ली म्हण व माय तुला माहिती का म्हणजे काय व माय म्हणे पट्टांतात वावर म्हण शेणा माय, आणि तिने काय म्हणतात 2 एकर तुम्ही म्हण शेण माय. आता रामबाळ बाजूला नाही का तुम्ही म्हण शेणा माय. हो म्हणा बंगला हाय म्हणे गाडी, हो म्हणा पोऱ्या ती म्हण वाजीबाई तू तरी स्वतः शे का हाय म्हण ते म्हण हो बंगला तो गाडी हाय माडी हाय तरी आपलं शे का. तू म्हणशील गर दादार हे येतेच राहिला मट माय 1 कोटीना बंगला तू धुडामा बांधावं माय, वारमा 3 तालीना बंगला बांधावं माय, शेवटूना बंगला फिक्स आहे कुठे. हा समजे गे तुमले. तू म्हणशील घरदार हे येतेच राहील सार, तू मेल्यावर जे घर गावाच्या नदी के उस पार, नदी के उस पार इधर भी नहीं टांडा दल्ला तुम दल्ली.
हो या संसारा पायी, हो या संसारा पायी, हात लावून नशिबाला तू रडशील ढाई, हात लावून नशिबाला तू रडशील ढाई, या संसारा पायी, या संसारा पायी, तू म्हणशील पैसा कहा येथेच राहील सडका, तू म्हणशील पैसा कहा येथेच राहील सडका, माय 1 किलो सोन्याचा दागिना अंगोर राहू दे व माय, 1 किलो चांदीना दागिना अंगोर राहू दे व माय, कितला बी पाटल्या गोटल्या कितला बी आवरी आवरी द, पण शेवट काय येणार आहे, तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका, आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर मातीचा हा मडका, तो बी सोना नाही माय, सोना नाही दल्ली बोलतावरी आवड माय म्हणा पाटल्या म्हणा गोटल्या म्हणा कल्ला म्हणा डोरलं म्हणा झुमका म्हणे नथनी. एखादी दल्लीला सांगा तुम्ही 90 वर्षांनी दल्ली वेगळी आणि तिथे सांगा माय इथली दल्ली वेगळी बडा हात पहिला लमकाला लाग गया, गाव मा चोर फिरत दुपारना बरे कोण बठेल रास, तू एकली बठेल रास वटावर गाव मा चोर फिरत गाव बरे दुपारना बरे कोण गाव मा राहत नाही, तुला किडनॅप करी लय तरी समजाव नाही, काळा म्हणा दागिना तुम्ही दल्ली काय म्हणत नको व माय, तुला वाटतं म्हणा दागिना तू लागस राहू दे व माय, मौन मनवरांना साखरपुडा मा करेल होता राहू दे व म्हणे माय म्हणे त्यासनी आठवा, हा व माय साखरपुडा 50 मा निघ्या आहे की नाही, तू 90 माई लागली माय दल्ला कोयस ना निघ्या, पण दल्लाले पुढे करी करी दल्ली अंग म्हणा काढी दे, पण माय तुम्ही कितला बी समय ठेवा पण कार्यकर्ता टपेलेत फक्त त्या तुम्ही मरण वाटडा राहणार, दल्ली कवे मरी आणि कवे अंग म्हणा दागिना काढू, कोण कोणता कार्यकर्ता, क्या बात आहे वा बरोबर, पोरी नाही वा वा पोरीसना जमाना चाल नाही घ्या, दल्ली मारल्यानंतर सगळ्यात पहिले डल्ला कोण मारस वा, ज्या वा दल्ली जिवंतपणी खावाला विचारते नाही, पेवाली विचारते नाही, त्या वा दल्ली मारल्यानंतर आशा रडते, आशा रडते, कशा रडते रडी दाखवू का तुमले, म्हणजे आपले ते बी जमत बरं बाय प्रॅक्टिकल माहिती कीर्तन, म्हणजे नवीन पोरीसले काम पडी दल्ली मारल्यानंतर कसं रडणं पडत दाखा तुम्ही, दल्लीला आळवं टाकतं, मोठी होता थांदडी दाखली वा थांदडी अशी बगल मा हात घालत गालवर हात ठेवत आणि सुरुवात करत, तुम्ही अशी मग लगेच मोठी दाखली ओवले तर त्यांनी रिप्लाय देस, इथल्या गप्पा नको हाणू त्या यवाना पहिले दल्लीना कान कान बोट मन दयान पिऊ दव्या बट्टा काढले मनिया त्या काय ठेव याला संताचं प्रमाण सांगतो पुरावा, सासू साठी रडे सुना सासू साठी रडे सुना भावांतरीचा पण भिन्न
हे संतांचं निरीक्षण आहे. म्हणून तुम्हाला जिवंतपणे सावध करतो माय. बठ तुम नांग म्हणा दागिना ववास काढले असेत. म्हणून जिवंतपणी चांगला लोकांना दान करता तर करी टाका. तसं मालिक कर तरी मी नाही म्हणावं नाही. विठाल 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 या संसारापायी हो या संसारापायी हो या संसारापायी हात लावली नशिबाला हात लावली नशिबाला रणशिर ढाई हो या क्या 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 तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया जिसे पाना था वो
तू रडशील ढाई ढाई या संसारा पायी. मुया संसारात मागणं सोडा महाराज, फक्त देव मागायला शिका. संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा हीच माझा देवाचा देव माझा आणि मी देवाचा हे मला शिका महाराज. पण देव माझा मी देवाचा फक्त संतांनी म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं माहितीये का? कोंबड माझं माझं माझं, बकर माझं माझं माझं, टोनग माझं माझं माझं, मसळ माझं माझं माझं, बंगला माझा माझा, गाडी माझी माझी माडी माडी माझी माझी, बायको माझी माझी. तुझी रे भाऊ आयुष्य याच्यात गेलं. संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. तुकोबाराने तेच मागितलं. हा फलकट संसार हा मिथ्ये, हा खोटा आहे, याच्या नादी लागून उपयोग नाही, हा दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून देवा तुला दान द्यायचे, तुझा विसर होणार नाही, हेच आम्हाला दान दे. म्हणून आयुष्यामध्ये दान मागावं, ही देवाच्या संबंधाने मागावं. दान अनेक पद्धतीचे सांगितलेत, परंतु देवाचं मागणं हे दान मोठं आहे. अनेक दानाचे प्रकार, रक्तदान सांगितलं आहे की नाही, रक्तदान, कन्यादान हे सुद्धा श्रेष्ठ दान सांगितलं. त्यात अजून मतदान सगळ्यात महाश्रेष्ठ दान. ओ मतदान हे महत्वाचे दान आपण बजावले पाहिजे, हे पुण्याला कारणीभूत ठरतात. आणि मग भगवंताकडून दान मागितलं, तुझा विसर न व्हावा. बरं ठीक आहे देवा, मग तू आम्हाला प्राप्त झाला ना, तू जर आम्हाला मिळालास ना, तर आम्ही तुझी भक्ती कशी करू? एक निष्ठेने, एक श्रद्धेने. कसं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आम्हाला प्राप्त झालास ना, मग तू प्राप्त झाल्यानंतर तुझं महत्व हे आमच्या जीवनामध्ये वाढेल. एखादी गोष्ट जर आपल्यामध्ये आपल्याला आवडती गोष्ट जर आपल्याला प्राप्त झाली तर आम्ही उत्साहाने आवडीने तिचं वर्णन करतो की नाही. समजा एखाद्या मुलीला तिचा आवडता नवरा जर भेटला तर तिचं गुणगान गाते की नाही. समजा एखादी सासूले आवडता जवाई भेटना, तो नक्की नाक राहणार, पण नाही माय म्हणा जवाई ना 1.25 लाख महिना पगार कमावसो माय गुण गाई ना आवडी. रोज त्याले महाराज संध्याकाळी जागा लागस मोठी टिंग टॉंग करी यानंतर आहे की नाही.
आवडता जवाई भेटला त्याचं गुणगान गाते तो कसा का असेना महाराज, आहे की नाही? आवडता नवरा मिळाला तर बायको नवऱ्याचं गुणगान गाते, आवडीने गाते, बरोबर की नाही? मग देव हा आपला आवडता आहे, मग देव प्राप्त झाल्यानंतर त्याचे गुणगान गायले पाहिजे ना. देवाचं गुणगान आवडीने गावं. साधा भाऊ माहेर म्हणजे सासरी आलेली एखादी लेक भाऊ कसावी राहणार तरी गुणगान गासके नाही. सासरले नुसतं माहेरनं कुत्रवून तरी बाई भावच्या जास्त मार मन माहेरनं कुत्रवून मन माहेरनं कुत्रवून मन माहेरनं कुत्रवून, आहे की नाही? माहेरचं इतकं गोड लागतं महाराज. भाऊ कसा का असे ना कौतुक करेल. नवरा कितला का हुशार राहणार, पण अजिबात नवरा कितला का हुशार राहणार नाही हो. आमना असले समजतो नाही हो माय, आमना असले डोकंच नाही हो माय. दाखवा तुम्ही नवरा कितला का हुशार राहणार, यांना काय कळत? काय सांगू माय, आमना असले खाव तेल लाव डोकानं घेतो, याला का डोकंच नाही हो माय. नवरा कितला बी बाहेर राहणार तरी कौतुक नाही. पण भाऊ ना, भाऊ यांनी टोपी त्यान डोकावर, त्यान टोपी यान डोकावर. एक दिन असं पूर्वीना काळ असं जात माहिती ना, गट्या सुरत पूर्वी, आहे की नाही? मग असं गट्यावरती गाणं म्हणायचे माहेरचे आणि माहेरचं कौतुक करायचे. मग असं हिने सुरुवात करत म्हणते माझ्या भावाच्या बंगल्याला सोन्याच्या कुलूप, माझ्या भावाच्या बंगल्याला सोन्याच्या कुलूप. आणि माय खटीन भाऊ ना सोनाना बंगला शिवा माय बस बंगलाले सोनाना कुलूप शे माय. कितला मोठा येईना भाऊ, कितला श्रीमंत येईना भाऊ. लगेच बाजून बटी म्हणत तल काय माहिती शेवत ना भाऊ कसा शे काय शे म्हण. पहिले तर ठेच होत मला माहिती, मी तर फार कधी करीस नाटी म्हणून मला माहिती. तीन भाऊ ना कशाची म्हण, कशाची तीन भाऊ ना काय सोना बिनानं बंगला नाही, सोना बिनानं कुलूप नाही. म्हणे काय शे म्हणे यांना भाऊ यांना टोकावर टोपी, त्यांना डोकावर, त्यांना डोकावर टोपी, यांना डोकावर, असं करी करी सण कर्ज बाजारी होई जाईल शे म्हणे. आणि आमना गावमा एक सावकार आहे म्हणे, त्या सावकार पाहिजे कर्ज लिहिले म्हणे. आणि मग एक याने काही कर्ज फेड नाही म्हणे. मग त्या सावकारनी यांना बंगल्याला कुलूप लाई दिलं म्हणे. आणि त्या सावकारानं नाव सोन्या असे. मना सोन्यानं मना भाऊ ना बंगला सोन्याला कुलूप नाही, सोन्या नावानं सावकारी कुलूप लाई दिली. या नागून कार्यापणा दखीच. म्हणजे भाऊ कसा कराय ना, पण कसं वडी ताडी आथैन तथैन भाऊ न कौतुक. जर आवडत्या व्यक्तीचं जर एवढं तुम्ही कौतुक वडी ताडी करत, मग माझा विश्वाचा परमात्मा या विश्वाची निर्मिती करणारा त्याचं गुणगान कसं गायला पाहिजे, गायला पाहिजे. कारण का किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड तुझे नाम. भगवंत एवढं गोड आहे महाराज. अमृता गोड नाम तुझी देवा, ना तुझी देवा मन माझे केशवा कानी गे कानी सांग पंढरी काय अरुया काय अरुया. एवढं गोडी, पण त्याची गोडी लागली पाहिजे. पण आमली त्याने काही गोडी लागायला तयार लागते का महाराज? कडूपणा वाढतोय पण गोडी आम्ही देवाला मानायला तयार नाही महाराज. माझ्या देवाच्या नामाची गोडी लागली एका राजाच्या पोरीला महाराज. राजाच्या पोरीला गोडी लागली आणि नाचूंगी, अरे नाचूंगी मी तो नाचूंगी, हो मी तो नाचूंगी नाचूंगी मैं तो
अपने मंदिर में हो अपने मंदिर में इको जाई हो अपने मंदिर में गीता भागवत तुम्हें तो हरिनामाची लागली ना महाराज इथं वयाचा संबंध राहा भगवंताचं आवडी आणि गोडी अंतकरणात संचारली तर किती वय झालं तरी महाराज त्या ठिकाणी ते देवाच्या हरिनामामध्ये नाचलं जातं. पण आम्हाला महाराज देवाच्या नामाची गोडी लागत नाही आणि आम्हाला लाज वाटल्याशिवाय राहत भरपूर फरक वगैरे माय ती मीराबाई कधी आतेनी मीराबाई कधी ती मीराबाई नाची देवना नाम आतेनी मीराबाई सैराट जण दगा तुम्ही गाव में हरिपाठ चालू आहे सप्ताह चालू आहे हरिपाठले बोलावा चलो माय चलो ताई चलो अक्का आपला गाव में सप्त्या चालू आहे चला पोरेसवन चल रे बहिणीसवन सप्ताह मा हरिपाठले नाचाले ती म्हणे ये तू व माय मी पण काय कर बडा गाव गोया वय बडा लोक दक्त नाव ठेवतो नको व माय तू जाई व माय हा व माय आम्हाला हरिपाठात नाचायला लाज वाटते आणि लगीन राहू द्या गाव मा लगीन खटीन लगीन तरी एकले आमंत्रण होई ना तर बडा बिन बोला मी मान चलाव ना चाल जाऊ तुला आमंत्रण शे का नाही मग कसा जाव देव जाई नाची तरी खटीन लगीन मामले लाज वाटत तडी झुमकावाली काय तडे मग अजून कोणती सैराट काय बाबूराव काय तडे शेल्फी लिहिली नाचतोच महाराज तिथं आम्हाला लाज वाटत आणि समजा एखादी मुलगी जर माय माऊली हरिपाठात टाळ घेऊन कीर्तनात टाळ घेऊन नाचायला लागलीच तर मम्मीला पटत मम्मी टपकनी मम्मी म्हणस काय नाची राहिनी थाय थाय बट गाव दा खसना चार घर म्हणजे मुलगी हरिपाठात नाचायला लागली तर मम्मीला पटत आणि समजा तीच मुलगी डीजे समोर नाचू द्या वरातीत हाय नदी तटे मम्मी आवरत नाही उलट कौतुक करत मम्मी म्हणून माय 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 म्हणे बबली कशी ताल धरस व माय दखावा माय म्हणे बबली कशी ताल धरस व माय मन धरस ना तुनी बबली चांगली ताल धरस माय तुनी बबली एखादा बबल्या लई पैसे देतोय समजी बबली कशी ताल धर फुगे हे दुर्दैव आहे महाराज आम्हाला जिथं नाचायला पाहिजे तिथे लाज वाटते आणि जिथं नको नाचायला पाहिजे तिथे धिंगाणा घातल्याशिवाय राहत. एक गोष्ट सांगू अरे कोण कुणाच्या तालावर नाचतंय कोण कुणाच्या तालावर नाचतंय कोण गावाच्या तालावर नाचतंय कोण पुढाऱ्यांच्या तालावर नाचतंय कोण ढपाच्या तालावर नाचतंय कोण डीजेच्या तालावर नाचतंय कोण बायकोन तालावर नाचत कोण कोणाच्या तालावर नाचतंय कोण कोणाच्या तालावर नाचतंय. अरे हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहित नाही पण एवढं निश्चित सांगतो एक वेळ जर तुम्ही माझ्या श्याम सुंदराच्या हरी कीर्तनात नाचलात तर 100% तुमचं नाव त्याच्या डायरीत लिहिलं जाईल. नाचून तर बघा अरे देव तुमच्या बरोबर करंगडी धरून नाचेल. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली हो चंद्रभागे वाळवंटी माझा राजा गोपाळ
नामदेव कीर्तन करे देवांचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा घडला उर्फ नाचता नाचता देवाचा घडला सावध होई सावध होई सावध होई ऐसे कबीर ऐसे कबीर नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग अरे नाचता नाचता देवाचा घडला पितांबर संतांबरोबर देव नाचला असा तसा नाही धोतर सुटेपर्यंत नाचला आपण नाचून बघा देव तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार नाही परंतु हे जे नामसाधन आहे गुण गायन आवडी त्या देवाचे गुण जेव्हा तुम्ही आवडीने गाल त्याच वेळेस तो देव साक्षात्कार देईल अन्यथा नाही मग त्या देवाचं नामचिंतन आपल्याला आवडीने गायचंय कसं गायचंय सगळ्यांनी मांड्या वाढायचंय वरती हात करायचे करा बरं वरती आणि सर्वांनी त्या भगवंताचं नामचिंतन अतिशय श्रद्धेने गायचंय विठोबार तुझे गुण आम्ही त्या ठिकाणी आवडीने गाऊ नाचू उड्या मारू त्याचा आनंद आम्ही जीवनामध्ये घेऊ आमचा उद्धार करून घेऊ मग पुढे गेल्यानंतर महाराज पुन्हा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात या भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना आमच्या वाटेला मुक्तीने लोटांगण जरी घातलं तरी तुकोबारे म्हणतात भक्तीचा आनंद घेण्यास आम्ही तिला देखील आम्ही लात मारू दूर करू हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात न लगे धन संपदा काही नको फक्त संत संग देई सदा का संतांच्या संगतीत काय संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही देते साधू थोर जाना किंवा आपणा सारखे करते तात्काळ जे महाराज त्या ठिकाणी भक्तीचा परमोच्च आनंद आपल्याला देतात जे जीवनामध्ये आपलं दुःख समजून दुःख बाजूला करून सुखाचा डोंगर उभा करतात ते संत आहे आज या ठिकाणी महाराज सद्गुरु गौतम गिरी बाबा यांची समाधी मला वाटतं इथे संजीवन समाधी बाबांची आज तुम्ही संतांची समाधी संतांची सेवा करतायत तुम्हाला सांगू आयुष्यात तुमच्याकडून देवाची भक्ती नाही झाली तरी काळजी करू नका
काय सांगतोय मी ऐका, आयुष्यात तुम्ही कधी खेद करू नका की तुमच्याकडून देवाची भक्ती झाली नाही. फक्त एकच काम करा, जन्माला आल्यानंतर नाही कोणाची भक्ती केली चालेल, फक्त श्रद्धेने महाराज गौतमगीर बाबांची तुम्ही श्रद्धेने भक्ती करा. देवाला प्राप्त झाल्यासारखं तुम्हाला समाधान प्राप्त होईल. कारण की गुरु आणि सद्गुरु किंवा संत आणि देव असे दोन जर उभे केलेत तर पहिले कोणाचा पाय पडू. संत सांगतात, कबीरजी सांगतात, म्हणले मी पहिले सद्गुरूचे किंवा संतांचे चरण धरेल. कारण का, संतांच्या चरणाशिवाय देवाचे चरण आम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून आज खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज. मी 2, 3 व 4 वर्षापूर्वी मला कदाचित वाटतं मी कीर्तनाला आलो होतो, त्यावेळेस इथे बाबांची झोपडी होती. त्यावेळेस मी कीर्तनातून भाकीत केलं होतं की एवढे मोठे महान संत संजीवन समाधी घेतलेली आहे आणि अजूनही संत झोपडीत राहतायत. ही परिस्थिती व्हायला नको. पुढच्या वेळेस कीर्तनाला बोलवाल तर मंदिर पूर्ण झाल्यानंतर बोलवा. महाराज आनंद वाटला. मी आज त्यानंतर आल्यानंतर बाबांचं मंदिर पूर्ण झालं. आणि असं तसं नाही, भव्य आणि दिव्य सुंदर अंतकरणाला समाधान वाटेल असं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. मी अनेक नावं पाहिली बोर्डावर, चांगले 65, 70, 100 नावं होती. त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या उदार अंतकरणाने बाबांच्या या कार्यासाठी पुढाकार केला. कोणी 11,000 दिले असतील, कोणी 21 दिले असतील, कोणी 21 दिले असतील, कोणी 51 दिले असतील, कोणी लाखभर दिले असतील. व्याजाचे पैसे काढून का असेल आपण बाबाचं मंदिर उभं झालं पाहिजे. आणि महाराज अगदी मनामध्ये सत्य संकल्पाचा दाता नारायण तुम्ही संकल्प केला आणि बाबांचं एवढं दिव्य असं मंदिर बांधलं. तुम्हाला 100% सांगतो महाराज, बाबांची ही केलेली सेवा, सद्गुरूची संतांची केलेली सेवा ही आपल्या वार गावाला नेहमीच कल्याणकारी ठरणार आहे. कधीच कोणाचं वाईट होणार नाही आणि कधीच कोणाचं त्या ठिकाणी अधोगती होणार नाही. श्रद्धेने त्या ठिकाणी महाराज तुम्ही संतांची सद्गुरूची सेवा, नवनाथांचं स्थापना त्या ठिकाणी, नवनाथांची 9 नाथांची स्थापना तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे महाराज. नवनाथांची भक्ती श्रद्धेने केली, कर्म उपासनेने श्रद्धेने केली. तुम्ही ऐकतायत महाराज, महान विभूतीच्या मुखातून तुम्ही नवनाथ कथा ऐकतायत, श्रवण करतायत. महाराज आयुष्यामध्ये नवनाथांची केलेली सेवा ही रिद्धी सिद्धीपूर्वक असते. सिद्धी प्राप्त होण्याची ताकद नवनाथांच्या भक्तीमध्ये असते महाराज. तुम्ही म्हणाल ते होईल एवढी ताकद नवनाथांच्या भक्तीत असते आणि तुम्ही करतायत. जी मंडळी अतिशय श्रद्धेने महाराज बाबांच्या कार्यामध्ये हातभार लावत असतील, काही कमी पडणार नाही. हे कार्य चालू असताना फक्त कोणी आळकाठी आणू नका, कोणी राजकारण आणू नका. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर ठेवा, पण बाबांचं कार्य हे सगळ्यांनी एकत्रित येऊन एक संघटित येऊन श्रद्धेने करा. बघा 100% त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही केलेलं कार्य फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत संग देई सदा. मुक्ती नाही भेटली तरी चालेल, संतांच्या चरणावर तुम्ही गेले तर मुक्ती तुमच्याशी लोटांगण घालेल. म्हणून संतांचा सहवास खूप महत्वाचा आहे. आणि बघा किती प्रसन्न वाटतं बाबांच्या या दरबारामध्ये आल्यानंतर. दरवेळेस मी कीर्तनाला येतो, आल्यानंतर अगदी मनामध्ये एक वेगळं प्रसन्नता असते महाराज. एक सात्विक वातावरण असतं. असं वाटतं की हे वार गाव नसून ही एक प्रकारे पंढरपुरातलं वाळवंट आहे की काय, जेणेकरून भगवंताचा वास या जागेवर अनुभवता येतो किंवा अनुभवाला येतो महाराज. म्हणून तुम्ही बघा किती गुण्यागोविंदाने सगळे गावातली युवा मंडळी, सगळी तरुण मंडळी बाबांच्या या महाप्रसादासाठी कार्यासाठी सगळेजण धावपळ करतात. सगळे या ठिकाणी गावातले लहान थोर मोठे सगळेजण या ठिकाणी महाराज धावपळ करतात. ज्येष्ठ मंडळी या कार्यासाठी महाराज पळापळ करतात. हे कार्य महाराज तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून तुमच्याकडून घडवून आणतं. जो भाग्यवान असेल त्याच्याकडूनच बाबा हे कार्य घडवून घेतील. ज्यांचं भाग्य कमी पडलं त्यांना मंडपा सुद्धा येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा महाराज. परंतु हे कार्य करत असताना निष्काम पद्धतीने करा, कुठल्या गोष्टीची इच्छा मनामध्ये ठेवू नका. बघा आयुष्यात कमी पडणार नाही. आणि बाबांनी ही सद्बुद्धी दिली आणि सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी घडून आला. 10 वर्ष पूर्ण झाली महाराज. मी सांगेल बाबांच्या चरणी हा बाबांचा सुवर्ण महोत्सव, हा बाबांचा सुवर्ण असा असणारा हा सोहळा जोपर्यंत सूर्य चंद्र प्रकाश असेल तोपर्यंत हा सोहळा असाच वाढत जाओ आणि याचा विस्तार होऊन जगाचं कल्याण करणारं व्यासपीठ
हे बाबांचं या वार गावातून निर्माण हो आणि इथे जगाचं दुःख निवारण्याची शक्ती या समाधी स्थळावर निर्माण हो, हीच बाबांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. हे कधी होईल? हे तुम्ही सर्व ज्यावेळेस निष्काम पद्धतीने कार्य कराल, तुम्ही बाबांचं महत्व जगापर्यंत पोहोचवाल. हे बाबांचं महत्व, बाबांच्या स्मरणार्थ तुम्ही मोठमोठे इव्हेंट्स ज्यावेळेस कराल, मंदिर बांधल्यानंतर तुम्ही चांगलं उत्कृष्ट कीर्तन ठेवलं दिव्य स्वरूपामध्ये, अजून पुढे पुढे बाबांच्या निमित्ताने त्या ठिकाणी महाराज पुढे त्या ठिकाणी महाराज टेलिव्हिजनवरही आपला हा कार्यक्रम बाबांचा झळको, असं त्या ठिकाणी प्रभू चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करूया. आमचे वाघ साहेब नेहमी महाराज बाबांचं कौतुक करतात. सगळीच मंडळी बाबांबद्दलची खूप मोठी श्रद्धा आहे. जास्त मला गावात कोणाचा परिचय नाही, परंतु त्या ठिकाणी आमचे वाघ साहेब कधी भेटले तर बाबांच्या बद्दल त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी श्रद्धेने बोलत असतात. ही संतांबद्दलची श्रद्धा ही खूप महत्वाची आणि प्रत्येक गावकऱ्यांच्या प्रत्येकाच्या मुखावर बाबांची महती तुम्ही गावागावापर्यंत पोहोचवणार. गावागावातले लोक आपलं दुःख दूर करण्यासाठी बाबांच्या दरबारामध्ये येणार. असो, बाबांचं त्या ठिकाणी सुंदर असं भव्य मंदिर झालंय. बाजूलाच त्या ठिकाणी भोले बाबा देखील आहेत. भोले बाबांचे मंदिर भविष्यामध्ये लवकर लवकर पूर्ण हो आणि पुन्हा त्या मंदिराच्या कार्यक्रमाला माल बोलावो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी लवकर तुम्हाला गावले हातमा सापडत नाही. आई बराच माहिती, एक वेळेस कार्यक्रम झाला की 2-3 वर्ष त्या ठिकाणी येण्याचा योग येत नाही. काही ना काहीतरी माझ्याही मागं कार्यक्रमाचा व्याप असतो. परंतु त्या ठिकाणी महाराज मध्ये 3-4 वेळेस सप्त्यासाठी फोन आले, पण काही मला कार्यक्रमामुळे जमलं नाही, इतर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे. पण यावेळेस लवकर फोन झाला म्हणून येणं घडलं. पुढच्या वेळेस कदाचित बाबांचं भव्य मंदिर झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी माझ्या सेवेचा, बाबांच्या सेवेचा योग घडावा, महादेव बाबांच्या सेवेचा योग घडावा. महाराज बाबांची कृपा झाली, पुढच्या वर्षीच सुंदर अशा पद्धतीने भोले बाबाचंही मंदिर त्या ठिकाणी उभं राहील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराज हेच दान मागतो, हेच देवाकडून दान मागतो की देवा, हे भोलेनाथा, हे गौतमगिर बाबा, एकच दान मागणे, तुझं धर्माचं कार्य हे समस्त ग्रामस्थ वार मंडळी, वारची सगळी ग्रामस्थ मंडळी श्रद्धेने तुझी भक्ती करतायत. ही भक्ती अशीच वृद्धिंगत होत राहो, तुझं कार्य असंच वाढत राहो आणि या भक्तांच्या जीवनामध्ये आयुष्यात कधीही कुठलं संकट येऊ नये, जेणेकरून तुझ्यापासून दुरावले जातील. असं कधी जीवनामध्ये होऊ देऊ नको. या गावाचा एवढा मोठा पुढाकार वाढव, या गावामध्ये एवढी मोठी लोक होऊ दे की ती लोक मोठी झाल्यानंतर तुझा कार्याचा उदयोग नुसतं महाराष्ट्रात नाही तर जगभर पसरवतील. हेच दान या कीर्तनाच्या निमित्ताने मागूया आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर सर्वांनी साथ केली, मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ऑर्गन वादक खानदेशामध्ये ज्यांनी आपल्या बोटांवर या ठिकाणी सगळ्या समाजाला मंत्रमुक्त केलं, ज्यांच्या कथेसाठी कधी तारखा सहजासहजी मिळत नाही, जे तुमच्या सप्त्याला ऑर्गनला असतात, म्हणजे काय तुमच्या गावाचं प्रेम असेल. आमचे आदरणीय संदीप महाराज इकडे आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण निंबा महाराज, ही दोघही मंडळी कथा क्षेत्रामध्ये एवढी मोठी झालीत. महाराज पहिले कथा कारले तारखा देण्यापट्टी आणि मग आमले दुसराकडे तारखा देण्यापट्टी, तवय तर तारीख कुठेतरी बटस आहे की नाही, एवढी ही मोठी मंडळी झाली. परंतु हे मोठे झाले तरी देखील आपल्या गावाला किंवा वार गावाला विसरले नाही, हे महत्वाचं आहे. नाहीतर महाराज तुम्ही आडे त्याचे 7 दिवसात 8 दिवसात किंवा 10,000 दिवसात, पण इथं आल्यानंतर 20,000चा कार्यक्रम सोडून ते इथं आलेत, म्हणजे तुमच्या गावावरचं प्रेम आणि गौतमगिर बाबावरचं प्रेम हे दोघांचं त्या ठिकाणी आहे. सुंदर असं त्या ठिकाणी निंबा महाराज पखवाज वाजवायला ऑर्गनला या ठिकाणी महाराज आमचे सुंदर असं संदीप महाराज त्यांनी सुंदर सेवा दिली. त्याचबरोबर आमचे आदरणीय महाराज कोण कशाने व्हायरल होतं, कोण कशाने व्हायरल होतं, काही लोक डोळ्याने बी व्हायरल होतात, पण आमना महाराज कसा होत नाही ते समजा. आमच्या बी बघा, आमचं कल्पेश महाराज आहे की नाही, हो, त्याला मी सांगितलंय, म्हटलं आयुष्यात शेवटी बॉन्ड पेपरवर लिहून देजो डॉक्टरला, देवा मी गेल्यानंतर माझे डोळे एखाद्या आंधळ्याला बसव, कारण डोळे त्याचे सुंदर आहे आणि जसंच त्याची सगळ्याच गोष्टी सुंदर आहे तसं गायनही कल्पेश महाराजच खूप सुंदर आहे. आमचे कल्पेश महाराज ही खानदेशातलं एक नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि ती या ठिकाणी सेवेसाठी त्यांनी गायनासाठी साथ दिली, त्यांचं मनापासून आभारी. मागं टाळकरी मला वाटतं दिनेश महाराजांचे काय
वाडी भोकरच्या पाठशाळेतले हे सगळे विद्यार्थी आहेत. सुंदर असं त्यांनी महाराज साथ केली. आमचे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण बापू म्हणतो आम्ही त्यांना, आहे की नाही, प्रेमाने जीवाऊ म्हणतो आम्ही प्रेमाने. आमचे जीवाऊ या ठिकाणी महाराज गायनासाठी सुंदर अशी त्या ठिकाणी सेवेला साथ नेहमी देत असतात. अगदी लहानपणापासून कडेवर धरून फिरवायचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, अशी पूर्वीची सोबती आमची जीवाऊ महाराज. मनापासून आभारी. साऊंड सिस्टीम अतिशय भाऊने सुंदर साथ दिली, त्यांचं मनापासून आभारी. चोपदार क्या कहना उनकी बात, वा वा. त्यासनाकडे तर किसन आमना दिल धडधड करायला लागलं. त्या नाचतं ती बा आमला हृदय आमचं थांबून जातं. किती सुंदर महाराज. तुम्हाला सांगू, नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचला त्यावेळेस मी काही पाहायला नव्हतो महाराज, तुम्ही बी नव्हता, परंतु संत म्हणतात देवाच्या नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचला. पण आज मला फिक्स झालं गॅरंटीने, खरंच देव नाचला. कारण आज माझ्या कीर्तनात आमची विनेकरी बाबा नाचली, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग नाचला. बघा या वय बडा आडकी उडकी मोक्या वय जातात डिला डसाक उठात बी नाही बठात बी नाही, परंतु त्या याच्यात किती नाचले महाराज. विनेकऱ्यांचे त्या ठिकाणी आभार. आणि महाराज तुम्ही समस्त ग्रामस्थ गौतमगीर बाबाची जेवढी ट्रस्टी आहे त्यांचा आभार. त्या ठिकाणी महाराज सर्वांनी या ठिकाणी सेवेचा योग घडवून आणला. चित्रीकरण करणारे मंडळी तीन कॅमेरा आहेत, नेमकं कोणता चॅनलवाला काही समजत नाही मला, पण काय वांधा नाही, लिंक दाटे जात तुम्ही जे बी होई ते, आहे की नाही. तुम्ही सुंदर अशी शूटिंग केली, धन्यवाद. असं छोट्या छोट्या क्लिप टाका म्हणजे मग तुम नवी चॅनल वाढीजे थोडंसं सबस्क्राईब, आहे की नाही. असो धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी महाराज सर्वांनी शूटिंग केली. असो सर्वांना एकाने आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि तुमची रजा घेतो. जय विठ्ठल जय जय.